सिंपल चना डाळ कोबीची भाजी। ही भाजी घरोघरी बनली जाते, खूप सोपी आहे बनवायला, इतकी साधी सिंपल आहे, झटकीपट बनवू शकता। सकाळच्या टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी झटकीपट होणारी ही भाजी आहे, चवदार आहे, टेस्टी आहे। चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। तर आज ना मस्तपैकी अशी मी ही डाळ कोबीची भाजी बनवलेली आहे। म्हणजे फ्लावर असतो एक बघा, फुलगोबी, आणि ही पत्ताकोबी, ह्याला आपण कॅबेजसुद्धा बोलतो। तर ही भाजी खूप छान लागते, टेस्टी बनते, डाळ न वापरता सुद्धा ही भाजी बनली जाते। तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारं साहित्य आणि एक छोटीशी सिंपल रेसिपी। आणि आजची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी। तर इकडे बघा, मस्तपैकी अशी ही पत्ताकोबी म्हणजे आपली बंद गोबी जी असते ती कट करून घेतलेत, पातळ काप केलेत। तुम्ही आवडीनुसार बारीक लांब जसे पण तुम्हाला आवडतील तशी ही पत्ताकोबी चिरून घ्या। स्वच्छ धुवून आणि मग मस्तपैकी ह्याला पातळ चिरून घेतली। आणि ही चण्याची डाळ मी भरपूर क्वांटिटीमध्ये भिजत ठेवलेले आहे, एक 2-4 तास तरी भिजत ठेवलेले आहे, छान प्रकारे भिजून निघलेले आहे। चण्याची डाळ नसेल तर तुम्ही मुगाची डाळ इकडे वापरू शकता। ह्याच्यामधले मला ना थोडीशी लागणार आहे डाळ। तर चण्याची डाळ आणि कोबी झालेलं आहे आपले तयार। कांदा, मिरची, टमाटर, ह्या भाजीला जास्त काही साहित्य लागत नाही, कुठले मसाले जास्त लागत नाही, अगदी सिंपल भाजी बनते। तर कढईमध्ये तेल तापत ठेवून याच्यामध्ये राई, जिरा थोडीशी तडतडून घ्यायचे। हे थोडंसं तडतडून झालं की मग आपण याच्यामध्ये कांदा, टमाटर, मिरची हे साहित्य टाकून परतून घ्यायचं। हे बघा, बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि टमाटर हे सगळं साहित्य स्लो गॅसवर छान प्रकारे परतून घ्यायचं राई जिऱ्यासोबत। हे असं जरासं परतून घ्यायचं, हलकासा याचा कच्चापणा निघेपर्यंत ह्याला असं परतून घ्या। सिंपल रेसिपी तुम्हाला दाखवते। म्हणजे पत्ताकोबी ना कुठे कुठे खात नाही, म्हणजे बऱ्याच ठिकाणी पत्ताकोबी खात नाही, फ्लावर कसा चवदार असतो जास्त, पण ही पत्ताकोबीची भाजी ना वेगवेगळ्या प्रकारची बनली जाते। पत्ताकोबीचे पराठेसुद्धा बनले जातात, वड्यासुद्धा बनल्या जातात, आणि अशी सिंपल भाजी बनली जाते। पत्ताकोबीची वाटाणे टाकूनसुद्धा भाजी बनली जाते, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते लवकरच। आता मी याच्यामध्ये टमाटरसुद्धा टाकून घेतलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं। आणि थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद, गरम मसाला आणि धना पावडर अगदी थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। भाजीच्या अंदाजाने सगळे मसाले टाका। म्हणजे आता जर भाजी जास्त असेल, म्हणजे पत्ताकोबी जास्त घेतली असेल तर मग मसाले हे 1-1 चमचा टाकू शकता। पण मी थोडी पत्ताकोबी आणि थोडी डाळ घेतली त्यामुळं मी थोडेच मसाले टाकते। गरम मसाला, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले। हे चांगलं एकजीव करायचं। हे बघा, सगळे मसाल्याचं ह्याला असं कोटिंग झाली पाहिजे। कांदा, टमाटर, मिरची एकदम छानपैकी असं एकजीव झालं पाहिजे। आता हे थोडेसे मसाले परतून झाले की मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चण्याची डाळ, भिजवलेली चण्याची डाळ। एकदम कोबीसोबत टाकायची नाही, भिजवलेली चण्याची डाळ सर्वात पहिले टाकायची। आता मी याच्यातली थोडी घेते, कारण मग जास्त टाकली तर फक्त डाळच खाण्यात येईल, त्यामुळे मी थोडीशी चण्याची डाळ टाकली आणि सुरुवातीलाच ही मसाल्यासोबत परतून घ्यायची छानपैकी। चण्याची डाळ जी आहे ना, प्रत्येक डाळीला एक मसाल्याची कोटिंग लागते, याची एक वेगळी चव राहते। मग नाही तर पत्ताकोबीसोबत टाकताना मग थोडीशी कमी जास्त अशी होऊ शकते चव, त्यामुळं सुरुवातीला अशी डाळ परतून घ्या मसाल्यामध्ये आणि मग त्यानंतरच ही पत्ताकोबी एकजीव करा। आता ही पत्ताकोबी बघा ॲड केली, सुरुवातीला चण्याची डाळ आपण मस्त परतून घेतलेली आहे मसाल्यात, आणि आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करायचं। ही पत्ताकोबी फक्त आणि फक्त वाफेवर तयार होते। चण्याची डाळ खूप चांगली भिजलेली आहे, त्यामुळं चांगली भिजून घ्यायची। भिजून घेतली नसेल आणि घाई झाली असेल तर तुम्ही ही डाळ चण्याची शिजूनसुद्धा घेऊ शकता, ती डाळसुद्धा वापरू शकता। आता हे बघा, हे सगळं कसं व्यवस्थित एकजीव झाले बघा, डाळ वगैरे मसाले वगैरे सगळे आपल्या पत्ताकोबीला एकजीव झाले। त्यामुळंच सुरुवातीला जर चण्याची डाळ टाकून घेतली मसाल्यामध्ये, म्हणजे चण्याच्या डाळीला सुद्धा मसाल्याचा फ्लेवर लागतो। आलू गोबी पण बनली जाते, म्हणजे न डाळ वापरता फक्त बटाटा टाकून सुद्धा बनवू शकता ही भाजी। सेम प्रोसेसनी फक्त जिकडं डाळ टाकली तिकडं बटाटा टाकायचं आणि सिंपल भाजी बनते ही मस्त। आता याच्यावर फक्त
फक्त 2-4 अशी पाण्याची शिपडे टाकते. पाणी अजिबात लागणार नाही. थोडाफार जो कच्चापणा असतो कोबीचा, डाळीचा तो निघून जाईल. झाकण ठेवायचं आणि 1-2 वाफा द्यायच्या. लगेच डाळ नरम सॉफ्ट पडते आणि कोबीसुद्धा आपली नरम सॉफ्ट पडते. आणि कोबीला काही जास्त गाळ नाही करायची, याच्यामधला क्रंचीपणा ठेवायचा. थोडीशी खाताना छान वाटली पाहिजे, नाही तर एकदम गाळ पिचपिच वाटू शकते खाताना, नुसती डाळच खाण्यात येईल. त्यामुळं कोबीचा पण थोडासा क्रंचीपणा ठेवायचा. आता परत एक वाफ घेते. हे बघा, आता ही आपली भाजी झालेली आहे परफेक्ट तयार. आता मला जास्त गाळ नाही करायची, भाजी बरोबर झालेली आहे परफेक्ट. चण्याची डाळ पण छानपैकी शिजलेली आहे. आता मी गॅस बंद केला आहे. हे बघा, आता आपली ही भाजी झाली तयार खाण्यासाठी पत्ताकोबी. तर अशी ही भाजी तुम्ही नक्की करा. खूप सिंपल भाजी. अशा वेळेस ज्यावेळेस घाई असेल, हे बघा वाटते का नाही छान. एकदम साहित्य कुठलंच वापरलं नाही, अगदी झटकीपट 5 मिनटाच्या आतच ही भाजी तयार होते. कितीही उशीर झालेला असो मग सकाळी किंवा रात्री भाजीला, तर ही भाजी अशी ना की झटकीपट होते. फक्त चण्याची डाळची जर करायची असेल तर चण्याची डाळ भिजवलेली असू द्या. आता ही भाजी बघा आपण गरमागरम प्लेटमध्ये सर्व करतो. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा आपल्या पोळ्यासोबत खूप मस्त लागते. बऱ्याच ठिकाणी डाळ कोबी भातासोबतसुद्धा खातात आवडीनुसार, तर भातासोबतसुद्धा ही भाजी खाल्ली जाते. आणि हे बघा सकाळच्या टिफिनसाठी ना खूप सोपी भाजी आहे. तुम्हाला अगदी घाई झाली असताना त्यावेळेस ही झटकीपट भाजी तयार होईल. किंवा रात्रीच्या जेवणाला उशीर झाला, दुपारच्या जेवणाला भाजीला काही सुचलं नाही, तर ही पत्ताकोबीची सिंपल भाजी करून बघा. खायला चवदार आहे, हेल्दी आहे, टेस्टी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही डाळ कोबीची रेसिपी? आहे सिंपल पण खायला मात्र मस्त आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानशा मस्त छोटीशी रेसिपी घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि ही भाजी नक्की करून बघा ज्यावेळेस घाई असेल. आता ह्या भाजीचं काही विशेष नाही आहे, म्हणजे घरोघरी बनलेली जाते, पण अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला घाई असेल तर ही भाजी अशा पद्धतीनेच बनवा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.